जय शिवराव भावांनो, आज आपण चाललो तर शाळेत. हा विषय मग आपला. चला मग आता जाऊ आपण शाळेत. मग काय आता डायरेक्ट आलो आपण शाळाजवळ. मग काय सगळे लिंब काढायचे मित्रमंडळ, आपली मित्रमंडळ चाललो आपण डायरेक्ट शाळेत. मग काय आता भेटू आपण डायरेक्ट शाळा सोडल्या. हा विषय आपला. मग काय सुटली आमची शाळा. खो खो चालू होता 5वी 6वी पोराचा. मग काय चला म्हणलं आपल्याला बी जाणार डायरेक्ट आता गणपतीकडे. ते बी काय आला आपले बी खेळ घेणार ते कबड्डी ते. मग काय डायरेक्ट आलो आम्ही आता गणपतीच्या पुलाजवळ, म्हणजे बोरगावच्या पुलावर. पाणी कोणी तिथं वातावरण तर खतरनाक होतं. आपले मित्र बी तर लई स्माईल देत होते. ही मागून येत होती काही. मग काय चला म्हणलं आता डायरेक्ट आपण उतरू मैदानात. मग काय मैदानात आल्यावर काय मला मेंढरं तिथं गोळका काकाना कोणी गाड्या घेऊन ते घेऊन. लांब पाहत होता. अरे बाप रे बाप, विषय नाही म्हणलं. मग काय खारत भाऊ बी लगी आले आपल्याजवळ. सार्थक भाऊ बाबाचे नातू. नाताचा विषय का, बाबाचा विषय का, नाताचा बी विषय का. विषय का. चला ना लाट वाटीस कबड्डी भाऊ. कबड्डीतलं खतरनाक चालू होती. ही करची ती करची खतरनाक टीम होती. आमची सरबी द्यायची लेक शिट्ट्या वाजू बेजार होते. मग काय विशेष नाही 8वीवाला यायचा. मग काय थोड्याच वेळात आमची कबड्डी होणार डायरेक्ट ब वर्सेस 9वी अ. चला म्हणलं आता आमची बी भाऊ कबड्डी. मग काय आता थोड्याच वेळात आमची 10वीवाल्याची कबड्डी सुरू होणार होती. सगळे डायरेक्ट उतावलेच होते 10वीवाले पायासाठी. विषय 10वीवाला यायचा. मग काय झाली 10वीवाले सुरू. आरशल मुन्ना पहिल्याच्या याच्यात डाकी एका जण लाव त्याचा टीमचा धरून दाबलाच भाऊ आम्ही खाली. आता म्हणलं चवंदन गोंदन द्या सोडून भाऊला. मग काय द्यालं सोडून. मग काय तेवढ्यात आपल्याला भेटले 8वीतला डॉन. विषय डॉनचा. चला मग आपली रेड होती. मग पाहू मग काय झालं आपल्या रेडमध्ये. काय भाऊ पळायला लागलो तिथं धरून दाबलो भाऊ मला. अरे बाप म्हणलं भाऊ काही खेळून पुरं अडलं नाही भाऊ. मग काय आलं भाऊ आपल्या टीमकडं. मग काय तेवढ्या तिथं आपले मित्रमंडळ बसवलं सगळे. विषय मित्रमंडळाचं. मग काय कोण जितता कोण नाही. आता जितली 10वी विषय मग 10वीवाल्यांचा. जय शिवराव भावांनो, आजचा ब्लॉग कसा आवडला मला कमेंट करून सांगा. जाता एक लाईक आणि फॉलो बी करा तुमच्यावाला. विषय का आपला.